दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असतील त्यांनी कायदेशीर यांची कारवाई करणं. म्हणून मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो, चुकीच्या नॅरेटिव्हला तुम्ही पसरवू नका. आणि आज जर त्याच्यावरती लक्ष दिलं नाही तर हे मोठा इथे होत असतील आणि इथे दंगल घडवतील. यांच्या तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार म्हणजे होणार. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीत शाकिब पाल्टे यांनी स्वतः पुढे येऊन आपली बाजू स्पष्ट केली आहे. मी हिंदू समाजाला कधीच अपशब्द वापरले नाहीत आणि कधी वापरणार देखील नाही. मी कोणत्याही समाजासाठी असे शब्द वापरलेलेच नाहीयेत. मी जे काही बोललोय ते फक्त अमोल सूर्यवंशी, प्रज्ञेश खेडकर आणि श्याम कडव यांच्यासाठी होते, कारण त्यांनी आमच्या देशभक्तीवर आणि नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मूळ बिल्डर हा बाजूला असून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्यात येत आहेत असे पाल्टे म्हणाले. ते पुढे म्हणालेत की ज्यांनी आम्हाला पाकिस्तानी म्हटलंय किंवा मिनी पाकिस्तान असा अपमानास्पद शब्द वापरलाय त्यांनाच मी प्रतिक्रिया दिली होती. माझ्या संपूर्ण मुलाखतीकडे लक्ष दिल्यास सहज लक्षात येईल की हिंदू मुस्लिम समाज हा नेहमीच एकोप्याने राहतो, पण ही तीन मंडळी आमच्यावर अन्याय टपका ठेवतायत. त्यांना मी कायदेशीर मार्गाने योग्य धडा शिकवणार आहे. व्हायरल मोहिमेबाबत पाल्टे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. माझ्या नावाने व्हिडिओ कापून सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत, तसेच मला तडीपार करण्यासाठी सह्यांची मोहीम चालवली जात आहे. मात्र मी कायद्याच्या चौकटीत राहूनच याला उत्तर देईन असे देखील ते म्हणाले. आपली भूमिका अधोरेखित करत त्यांनी हिंदू समाजाला आव्हान केले. माझ्या व्हिडिओतील काही भाग वेगळा करून प्रसारित केला जात आहे, पण पूर्ण व्हिडिओ पाहिल्यास माझा खरा आशय लक्षात येईल. मी हिंदू बांधवांविषयी अपशब्द बोललो नाही आणि कधीही बोलणार नाही. हिंदू मुस्लिम यांच्यातील एकोपा कायम राहावा हीच माझी इच्छा आहे. या सविस्तर खुलाशामुळे शाकिब पाल्टे यांनी गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला असून तरीही या विषयावर परिसरात चर्चेचे वातावरण कायम आहे. नमस्कार, मी शाकिब पाल्टे. आज आपल्या समोर याच्यासाठी आलोय का माझ्या विरोधात जे कारस्थान रचले चाललेत, जे मी बाईटमध्ये बोललो होतो ते सोडून माझ्यावरती आरोप केले जातात. त्यासाठी मिटिंगी लावले गेलेले, किती व्हिडिओ बनवले त्याच्यावरती. मी कुठल्याही समाजाला काही वाईट बोललेलं नाही. फक्त 3 व्यक्तीवरती मी बोललोय, ज्यांनी माझ्या समाजावर बोलला त्यांच्यासाठीच मी बोललेलो आहे. हा बळवा शब्द फक्त त्यांच्यासाठी होता, इतरांसाठी काही नव्हता. कारण त्यांनी माझ्या समाजावर आले म्हणून मला बोलणं भाग पडला. कारण त्यांनी एक वेळा नाही 3-4 वेळा बोललाय आणि आता पण ते व्हिडिओ बनवतात त्याच्यावरती आणि लोकांना भ्रमित करतात आणि माझ्या विरोधात त्यांना न्यायाचे प्रयत्न चालू आहेत लोकांना. कारण त्यांना इथे फक्त वाद निर्माण करायचा आहे, रात्री दंगल घडवायची आहे, त्यासाठी ते प्रयत्न चालू आहे. आणि अशा व्यक्तीवरती कारवाई झाली पाहिजे म्हणून मी पण प्रयत्न करणार आहे आणि इतरांना पण सांगणार आहे. माझ्याकडनं चूक झालेली नाहीये. मी कुठल्याही समाजासाठी अशब्द वापरलेला नाहीये आणि वापरणार पण नाही. कारण मला इतरांची काय घेणारी नाही. लोक माझ्या बरोबर आहेत, माझे गाववाले माझ्या बरोबर होते, नेरळची लोक आहेत, जे महाराष्ट्रीयन लोक आहेत. मी स्वतः महाराष्ट्रीयन आहे. मला हेच वाईट वाटलं का हा आमच्या समाजावर आला आणि आम्हाला पाकिस्तानी बोलला. जेव्हा मी इथला स्थानिक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आम्ही इथे राहतोय. त्यांनी दिलेल्या आम्हाला जमिनी आहे, त्यांच्या ह्याच्यातनं आम्ही इथे राहिलेलो आहे. आणि जर एखादा व्यक्ती आम्हाला बोलेल तर आम्हाला वाईट वाटेल, कारण आम्ही हिंदुस्थानी आहेत, आम्ही भारतीय आहेत. जर मी भारतीय असताना मला पाकिस्तानी बोलला जाईल ते मला सण होईल काही. तुम्हाला जरी बोलला तर तुम्हाला तुम्ही सण कराल का या गोष्टीला. तर एक व्यक्ती जो आम्हाला सारखा ते 3 माणसं, ज्याच्यामध्ये अमोल सूर्यवंशी, प्रथमेश खेळकर आणि तिसरा आहे तो श्याम कडव, या तिघांनी व्हिडिओ बनवली. माझ्या गावामध्ये येऊन ना हा विषय एका बिल्डरचा होता. त्या बिल्डरच्या तात्पुरता त्याच्यावरती न ठेवता तो विषय आमच्या समाजावर नेला त्यांनी. बिल्डरचा आमचा काही संबंध नाहीये. इथे प्रत्येक समाजाची आणि त्या बिल्डरचं काम ममदापूरला चालू नाहीये. हा विषय दुसरीकडचा होता, त्यांनी ममदापूरवरती आणला आणि संपूर्ण व्हिडिओ त्यांनी ममदापूरवर बनवली आणि ममदापूरच्या खास करून लोकांना खेचला याच्यामध्ये. ते चुकीचं आहे. ज्या लोकांनी माझ्याबद्दल माझी नावं घेऊन, माझं स्वतःचं नाव घेऊन जे व्हिडिओ बनवले, मी त्यांच्यावरती कारवाई करेन कायदेशीर आणि मी कायदेशीरच जाईल. कारण बाबासाहेबांनी आम्हाला हे अधिकार दिलेले घटनेमध्ये आहे.
आणि मी भारतीय आहे आणि भारतीयच राहणार आहे आणि भारतीयच म्हणणार आहे. ते कोणी जरी आम्हाला पाकिस्तानी बोलले तर आम्ही सहन करणार पण नाही, कारण आम्हाला ही गोष्ट सहन करायची गरजच काय. आम्ही देशासाठी मारणारी माणसं आहे आणि एखादा येऊन आम्हाला जर असा बोलेल ते आम्हाला सहन होणार नाही ही गोष्ट. म्हणून मी सर्व हिंदू बांधवांना कळवतोय का मी तुमच्यासाठी काही एकच शब्द वापरलेला नाही आणि कधी आयुष्यात वापरणार पण नाही, कारण माझे सगळ्यांशी संबंध आहेत, चांगले संबंध आहेत, माझ्या गावालीशी संबंध आहेत, इतर लोकांशी संबंध आहेत, पूर्ण तालुक्यामध्ये संबंध आहेत. तर मी व्यवसाय पण माझे जे चालू आहे त्याच्यामध्ये पण माझे इतर लोक आहेत, ते पण हिंदू समाजाचे लोक आहेत. तर मी हे शब्द काढू शकतो का? आणि मला गरजच काय हे शब्द काढण्याचं? ह्याच्यात काही अर्थ नाहीये. फक्त वाद वाढवण्यासाठी आणि ह्याच्या पुढे दंगल कशी होईल हे घडवण्यासाठी हे सगळा प्रोपगंडा चालू आहे आता. जर आजच ह्याच्यावरती लक्ष दिलं नाही तर हे मोठा इथे कट असतील आणि इथे दंगल घडवतील. ह्यांच्या मनामध्येच दंगल घडवण्याचं कारण आहे फक्त, बाकी काही काम नाही. यांना रोज माझ्या विरोधात व्हिडिओ बनवतात, लोकांना जमा करण्याचे प्रयत्न चालू आहे. त्यांचे सह्यांची मोहीम चालू केली तर जाणून बुजून याच्यावरती आरोप करायचा, कुठेतरी वाद निर्माण होईल. मी यांच्या विरोधात SP मॅडमकडे आम्ही दिलेला आहे, यांच्यावर कारवाई होणार आहे. तिथे नाही झाली आम्ही पुढे जाऊ, आम्ही सरळ मार्गाने कायदेशीर जाऊ, कारण आम्हाला कायदेशीरच जायला लागेल. कारण आम्ही इथे वादविवाद करणार नाही, आम्हाला करायचं पण नाही, कारण एका जागेवर राहतोय म्हणून हे सगळी गोष्टी चांगली नाहीये. म्हणून मला हे या विषयामध्ये नाही पडायचंय. फक्त कायदेशीर त्यांच्यावरती जे कारवाई ते पण या तिघांवरतीच ज्यांनी आमच्या विरोधात बोलले. कारण माझे सर्वांशी संबंध आहेत. सावलन जाधव आहेत, त्यांच्याशी संबंध आहेत. मंगेश मस्कर आहे, बरेचसे लोक आहेत, निरंजन बबन मोरे आहेत. या एवढे चांगल्या लोकांबरोबर आमचे संबंध असताना नितीन गांडोलकर आहेत, माझ्या गावातले कुलदीप शिनारे आहेत, इतर लोक पण आहेत. सगळ्यांशी माझ्या गावात कुठलाही वाद नाही आणि नेरळच्या आजूबाजूला पण नाही. आमदार साहेबांबरोबर चांगले संबंध आहे. प्रत्येकाशी संबंध असताना मी हे शब्द वापरू शकत नाही आणि मला काही गरज नाहीये. ह्याच्यापासून माझा काही फायदा नाहीये. जर माझा फायदा नाही तर मी कशाला वापरू आणि काय गरज आहे? मला इथं राहायचंय तर मला सगळ्यांशी मिळून जुळून राहायचंय, मला धंदा करायचाय, मला काय सगळ्यांना करायचंय. प्रत्येक जण प्रत्येक समाजाच्या व्यक्तीला एक दुसऱ्याशी गरज पडते. जर मी चुकीचे शब्द वापरेन तर मी त्यांच्या समोर जाऊ शकतो का? मी तोंड दाखवू शकतो का? नाही दाखवू शकत. तर हे काम माझं नाहीये. जे अशी लोक आहेत, ही 3 आहेत, यांना हेच धंदे हेच करणार आहेत. यांचे मनशाचीच आहे का इथे कशी तरी दंगल घडली पाहिजे. कारण नेरळ, ममदापूर, दामद या परिसरामध्ये आजपर्यंत दंगल घडलेली नाही आणि हे दंगल घडवण्याचा प्रयत्न करतात. इथे लोक चांगली आहेत आणि व्यवस्थित राहतात. प्रत्येकाला आपल्या पोटापाणीचा पडलेला आहे, प्रत्येक जण आपला धंदा करतोय. माझं तर बोलणं असं पण आहे का नितीन गांडोलकर बरोबर माझी जेव्हा बात झाली मी त्याला उलट बोललो तर नेरळ झाला, ममदापूर झाला किंवा दामद झाला किंवा शेलू झाला, या आजूबाजूला आपण विकास करायला पाहिजे, लोकांची मदती केल्या पाहिजे, त्याला काम धंदा दिले पाहिजे, रोजगार दिले पाहिजे, व्यवसाय चांगले करा, प्रत्येकाच्या सणामध्ये या जा आणि चांगले संबंध ठेवा. बिघडवायची गरज नाहीये. जर तुमच्या समोर ही 3 लोकांचा जर एवढा पावर बिघडत असेल तर तुमचं काम आहे त्यांना ताकीद देण्याचं. तुम्ही त्याला बोलले पाहिजे का बाबा हे तुम्ही पहिले काय सुरुवात केली? शाकी पालटे पहिला बोललेला नाहीये. आमच्या समाजावर आरोप केला, आमच्यावर आरोप केलाय. जर आमच्यावर आरोप केला तर आम्हाला बोलणं भाग पडेल, जर नाही बोललं तर हे जास्त करतील. म्हणून हे बोललो आणि मी फक्त तिघांनाच बोललोय, इतर कोणाला बोललो नाही. कुठल्याही समाजाच्या व्यक्तीला बोललो नाही आणि बोलणार पण नाही. कारण मी साफ मनाचा माणूस आहे. हे गोष्टीला मी हे नाही करत, मला जात भेट चालत पण नाही आणि मी कधीही करणार नाही. माझ्या सगळ्यांशी संबंध आहेत. केतन पोद्दारे माझ्याबरोबर धंदा करतोय, आज तो माझ्याबरोबर राहतोय. त्याच्या मनामध्ये काही जर मी चुकीचा बोललो तर लोकांना पण वाटतंय का चुकीचा नाही बोललेला. माझी व्हिडिओला एडिट केली, कट करून न दाखवली गेलेली आहे. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा माझी, जे मी स्टेटमेंट दिलंय मी लिंक टाकतोय त्याची, ती लिंक तुम्ही चेक करा. मी जर चुकीचा बोललो असेल तर मला बोला. मी कुठल्याही समाजाचं नाव सुद्धा घेतलेलं नाहीये. मी या अमोल सरांवरती आणि त्यांच्यावरती बोललोय, त्यांची नावं पण मी घेतलेली. बस माझं हेच क्लिअर देण्याचं कारण आहे का लोकांची मनं खराब नाही झाले पाहिजे आणि इथे वादविवाद नकोय आपल्याला. म्हणून हा स्टेटमेंट मी देतोय. मी कायदेशीर जाईल आणि यांच्यावरती कारवाई करेन.
आणि जे जे माझ्या विरोधात माझं नाव घेऊन मला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार. कारण मी सोडणार नाही. कारण हे मला बदनाम करायला जर घेत असतील किंवा इथे जर दंगली घडवण्याचा प्रयत्न करत असतील तर मी कायदेशीर यांच्यावर कारवाई करणार. बस माझं एवढं बोलणं आहे. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट सुमित साबळे. मी सर्व नेरळकरांना जाहीर आवाहन करतो की माझे मित्र शाकीबभाई पाल्टे हे माजी सरपंच ममदापूर यांच्याबद्दल मी सतत बघत आहेत की या नेरळ शहरामध्ये एक मीटिंग झाली त्यांच्या संदर्भात की यांनी हिंदू धर्माच्या विरुद्ध किंवा हिंदू लोकांच्या विरुद्ध काही चुकीचे वर्ड यूज केलेत, त्यांना भडवे बोललेत, असं नॅरेटिव्ह पसरवून लोकांमध्ये एक त्यांच्याबद्दल घृणा किंवा त्यांच्याबद्दल द्वेष पसरवण्याचं काम सध्या चालू आहे. आणि जी माणसं हे काम करतायत त्यांच्याबद्दल आम्ही काही कायदेशीर कारवाई करायची ते आम्ही ठरवलेलंच आहे. SP मॅडम असतील, स्थानिक पोलीस स्टेशन असेल, आम्ही त्यांना निवेदन आणि तक्रारी दिलेल्या आहेत. माझं सर्व जनतेला आव्हान आहे की शाकीबभाई पाल्टेंची जर तुम्ही व्हिडिओ पाहिली IBN लोकमतला दिलेली, तर IBN लोकमतच्या त्या व्हिडिओमध्ये जी व्हिडिओ त्यांनी प्रसारित केले, ज्यांना भडवे बोलले हा शब्द वापरलेला आहे, तो पर्टिक्युलर त्यांनी आताच एक्सप्लेन केला आहे की मी भारतीय असं ते म्हणतात. मी जर भारतीय असून मला आणि माझ्या समाजाला तुम्ही पाकिस्तानी बोलत असाल आणि आमच्या पूर्ण गावाला मिनी पाकिस्तानी बोलत असाल तर मला 100% राग येईल. कारण की त्यांच्या देशभक्तीवरच तुम्ही डायरेक्ट घाला घालताय. म्हणून ज्यांनी ही गोष्ट चालू केलेली आहे की त्यांना भारतीय असून सुद्धा, ते इथले इंडियन असून सुद्धा त्यांना पाकिस्तानी बोलण्याचं जे काम तुम्ही कृत्य करताय आणि या देशामध्ये दुफळी माजवण्याचं काम करताय, त्यांच्या विरुद्ध आम्ही SP मॅडम ज्या आहेत त्यांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे. तरी सुद्धा ते निवेदन देऊन सुद्धा आता मी 2 व्हिडिओ पाहिलेत. आपल्या काही तरुण मुलांना, बांधवांना त्यांनी सोबत घेऊन शाकीब पाल्टे यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांचा जाहीर आम्ही निषेध करतो, त्यांचं नाव घेऊन ते बोलतात, तर आम्ही मानहानीचा पण त्यांच्यावर, डिफॉर्मेशनचा आम्ही जो पण असेल कायदेशीर त्यांच्यावर आम्ही कारवाई करू. तशा प्रकारचं आम्ही काम चालू केलेलं आहे. जी मंडळी त्या व्हिडिओ क्लिपमध्ये आम्हाला भेटतील त्याची चौकशी करून पोलिसांनी त्यांच्यावर तक्रार किंवा त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे. पर्टिक्युलर शाकीब पाल्टे यांचं नाव घेऊन जे बोलतायत, त्यांच्या नावाचे स्टेटस ठेवतात. मी सर्वच तरुणांना आणि सर्व हिंदू बांधवांना सांगू इच्छितो की ती व्हिडिओ जेव्हा आम्ही पण बघितली, त्या व्हिडिओमध्ये त्यांना जेव्हा जे माणसं पाकिस्तानी बोलली त्यांनी आता तर नावच घेतलेले आहेत. त्या 3 माणसांवरच त्यांनी भडवे बोललेले आहेत. तर त्या 3 माणसांना का बोलले? जेव्हा तुम्ही आमच्या देशभक्तीवर तुम्ही प्रश्न उपस्थित करता, आम्हाला पाकिस्तानी बोलता, आम्ही पाकिस्तानी नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आम्ही इथले देशभक्त आहोत, आम्ही भारतीय, तरी पण तुम्ही आम्हाला पाकिस्तानी म्हणता आणि या भारताला मिनी पाकिस्तान बनवायचंय किंवा या ममदापूरला मिनी पाकिस्तान बनवायचंय अशी तुमची इच्छा, असं ते दाखवतात, भासवतात आणि सर्व आपल्या हिंदू बांधवांमधील काही तरुणांना ते भ्रमित करतात. म्हणून माझं सगळ्या जाहीर आव्हान आहे, या चुकीच्या नॅरेटिव्हला तुम्ही बळी पडू नका. आणि पहिले प्रत्यक्षात जी तरुण मंडळी शिकतायत, जी तरुण मंडळी काम करतायत, त्यांनी पहिले आपलं शिक्षण आणि या चुकीच्या गोष्टीकडे वळू नका. तुम्ही ती व्हिडिओ बघा. जर तुम्हाला वाटलं शाकीब पाल्टे साहेबांनी काहीतरी चुकीचं बोललेत तर तुम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. अशा चुकीच्या त्यांच्या नावाच्या व्हिडिओज बनवून, चुकीच्या त्यांच्या नावाच्या पोस्ट बनवून व्हायरल कराल तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई होणार म्हणजे होणारच. म्हणून मी सगळ्यांना जाहीर आवाहन करतो, चुकीच्या नॅरेटिव्हला तुम्ही पसरवू नका आणि आपल्यामध्ये दुफळी माजू नका. आणि शाकीबभाई एवढा नेहमी सांगतात की माझं दोन्ही समाज म्हणजे आमच्या या ममदापूरमध्ये आम्ही एकोप्याने राहतो. त्यांची बाईटमध्ये पूर्ण ऐका, आम्ही एवढ्या वर्ष राहिलो, छत्रपती शिवाजी महाराजांनीच आम्हाला ती जमीन दिलेली आहे असं ते सांगतात. आम्ही महाराष्ट्रीयन आहोत, आम्ही मराठी बोलतो, आम्ही काय पाकिस्तानी बोलत नाही. तर एवढं सगळं असताना सुद्धा तुम्हाला अजून पुरावे काय द्यावे लागतील. तुम्ही उगाच असं भ्रमित करून इथं दंगा घडवण्याचा प्रयत्न करू नका. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश साळुंके, नेरळ. धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.